coaching classes. To get more videos, please subscribe this channel. So today we are going to learn the excessive use of the communication technology is affecting on the social health. मोबाईल फोन जो आहे हा मोबाईल फोन किंवा सेलफोन आपण म्हणतो याचा एक्सेसिव्ह यूज केल्यानंतर काय इफेक्ट होतो, त्यानंतर जो वेगवेगळ्या ज्या सवयी आपल्याला लागलेल्या आहेत ह्या टेक्नॉलॉजी जी मॉडर्न टेक्नॉलॉजी एवढी हाय झाली याच्या ज्या सवयी आहे याचा आपल्यावरती कसं कसं इफेक्ट होतो हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. सेल्फिसाइड जो आहे हा नक्की काय आहे किंवा याच्यामुळे कसे कसे इफेक्ट होतात याचा बॅड इफेक्ट हा ॲडल्ट जे स्टेजमध्ये असलेले जे मुलं आहे यांच्यावरती झालेला आहे, तर तो त्याचे वाईट परिणाम त्यांच्यावरती होतात ते कसे आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. Nowadays, excessive and unnecessary and irrational use of modern technology and communication media is becoming a sensitive issue to the point of view of social health. आताच्या काळामध्ये काय होत आहे की एक्सेसिव्ह आणि अननेसेसरी इरॅशनल यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी केला जातो. कम्युनिकेशन मीडियाचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो आणि हे आपल्या सोशल हेल्थच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर हा एक सेन्सिटिव्ह इश्यू आहे. Persons spending the time with the cell phones for the several hours are usually unaware of the surrounding. पर्सन्स जे असतात, लोक जे असतात ते काय करतात तर सतत फोनवरती असतात आणि सतत फोनवरती बघत असतात. त्यांच्या आजूबाजूचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता तासन तास ते मोबाईलमध्ये बघतात. सो दिस इज ऑल्सो अ सॉर्ट ऑफ एडिक्शन. हे सुद्धा एक व्यसन आहे मोबाईलचं आणि हे आपल्या दिस इज अ लिडिंग अँड एंडेंजरिंग ऑफ सोशल हेल्थ आणि हे आपल्या सोशल हेल्थवरती सोशल हेल्थसाठी एक एंडेंजरिंग आहे किंवा घातक आहे. Various physical problems like a tiredness, headache, insomnia, forgetfulness, then tinnitus, joint pains, problems in the vision may be arise due to the radiations of cell phones. हा जो सेलफोन आहे या सेलफोनमधनं सतत रेडिएशन्स येतात आणि त्या रेडिएशन्समुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. टायर्डनेस असेल, थकवा असेल, डोकेदुखी असेल, निद्रानाश असेल, इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश असेल किंवा फॉरगेटफुलनेस म्हणजे विसराळूपणा असेल, टिनिटस म्हणजे आपले जे सांधेदुखी असेल, जॉईंट पेन्स असतील, काही प्रॉब्लेम्स इन द विजन असेल, दृष्टीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. यासारखे ज्या काही गोष्टी आहे यांना आपल्याला फेस करावं लागतं सतत आपण या मोबाईलचा वापर केल्यामुळे. मोर सिरियस फॅक्ट इज दोज रेडिएशन्स पेनेट्रेट द बोन्स ऑफ द चिल्ड्रन मोर इफेक्टिव्हली दॅन द बोन्स ऑफ द ॲडल्ट्स. एक सिरियस प्रॉब्लेम म्हणजे असं की हे जे रेडिएशन्स असतात हे चिल्ड्रन्सच्या बोन्समधनं जास्तीत जास्त प्रमाणात रेडिएट होतात जे ॲडल्ट्सपेक्षा. सो ते अफेक्ट करतात त्यांच्यावरती. सो यामुळे काय होतं की पर्सन्स कंटिन्युअसली युझिंग द कम्प्युटर्स अँड इंटरनेट बिकम सॉलिटरी. सतत कम्प्युटर आणि जे मोबाईल फोन वापरतात किंवा इंटरनेट वापरतात असे लोक जे असतात ते सॉलिटरी होतात, एकात्मिक होतात, एक केंद्रीय होतात, स्वतःच बघणारे असतात. दे कॅनॉट बी इस्टॅब्लिश द हार्मोनियस रिलेशनशिप विथ द रिलेटिव्स, अदर मेंबर्स ऑफ द सोसायटी. So habitually they become a self-centered and thereby they develop the problems like autism and selfishness. असे जे व्यक्ती असतात ते का इतरांबरोबर हार्मोनियस रिलेशनशिप करू शकत नाही, त्यांच्या रिलेटिव्ह बरोबर ते चांगल्या प्रकारचे रिलेशनशिप ठेवू शकत नाही आणि त्यामुळे ते सेल्फ सेंटर्ड होतात, एकात्मिक बनतात, एक स्वतःचाच विचार करणारे बनतात. त्यामुळे त्यांना ऑटिझम सारख्या किंवा सेल्फिशनेस सारख्या प्रॉब्लेमला फेस करावा लागतो किंवा त्यांच्यामुळे तो डेव्हलप होतो. सो दे बिकम लेस सेन्सिटिव्ह टुवर्ड्स अदर. अशा प्रकारच्यामुळे ते लेस सेन्सिटिव्ह होतात इतरांच्या दृष्टीने किंवा इतरांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन एकदम तुच्छ लेखतात ते दुसऱ्यांना. म्हणजेच काय की ते सेन्सिटिव्ह त्यांचे लेस होतात. क्रोनिक इफेक्ट ऑफ दिस सच टेंडन्सी इज दॅट दे डू नॉट रेडी टू हेल्प द अदर्स इन द नीड. मग त्यामुळे याचा एक इफेक्ट काय होतो की ते दुसऱ्यांना कुठल्याही प्रकारची गरज असेल तर त्यावेळेस ते त्यांना मदत करण्यासाठी तयार होत नाही. तसं झाल्यामुळे हेन्स दे डू नॉट गेट इट इन नीड. त्यामुळे त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारे दुसऱ्यांची जर गरज असेल तर त्यावेळेस त्यांना ती मदत मिळू शकत नाही. सो these are the different things of the modern technology or the communication media that affect on our the social health. Okay, then here you have some recall questions. So recall a little. So first question is, do you recall the sudden closing of any cartoon serial for the foreign origin being telecast on the television? So अशी एखादी कार्टून सिरियल आहे का की ती बंद झाली? तर द कार्टून सिरियल आहे सिंचन नावाची होती. सो वॉज अ बॅन इन 2008. तिच्यावरती बॅन आला 2008 मध्ये बाय द इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीने त्याच्यावरती बॅन आणला ऑन द ग्राउंड्स ऑफ द अनडिझरेबिलिटी ऑफ इट्स कंटेंट. सो द मिनिस्ट्री बिलीव्ह दॅट द पॅरेंट्स वेअर वरीड अबाउट द unruly comments and acts shown on the show. So the cartoon series showed a naughty 5-year-old boy that making a life of his parents miserable.
So the series was having a negative impact on the kids. So as many parents requested the government, the serial was banned. जे जे त्या ठिकाणी जो कार्टून सिरीज मध्ये शो केलेला जो नॉटी 5 years ओल्ड बॉय होता तो काय होता सो मेकिंग अ लाईफ ऑफ हिज पॅरेंट्स मिझरेबल. सो त्याने काय केलं होतं की त्यांच्या आई वडिलांची जी पॅरेंट्स जे होते त्याचे त्या पॅरेंट्सला त्याने खूप त्रास दिला होता बरोबर आहे. मग तो पॅरेंट्सला कशा प्रकारे त्रास देतो हे त्या कार्टून सिरियल मध्ये दाखवलं जात होतं. आणि म्हणून मग खूप साऱ्या पॅरेंट्सनी काय केलं की गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट केली की ही जी कार्टून सिरियल आहे तर ती बंद करा. त्यामुळे काय झालं की याच्यावरती बॅन आणण्यात केलं. देन एक्स्ट्रा डिटेल्स ऑन हॅपनिंग्स अबाउट द ब्ल्यू व्हेल गेम. ब्ल्यू व्हेल गेम सगळ्यांना माहिती आहे आणि याच्या डिटेल्स बद्दल तुम्हाला काय होत होतं त्यामध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ब्लू व्हेल गेम जो ऑनलाईन गेम होता. ऑनलाईन ब्लू व्हेल द ब्लू व्हेल चॅलेंज इज अन इंटरनेट गेम विच इज ओरिजिनेटेड इन रशिया. तो रशियामध्ये त्याला शोधला गेला होता की रशियामध्ये तयार केला. दिस इज अ व्हेरी डेंजरस गेम. हा डेंजरस गेम होता. इट रिपोर्टेडली कन्सिस्ट ऑफ अ सिरीज ऑफ टास्क that are assigned to the players by the administrator and over a 50-day period 50 दिवसांसाठी त्याला टास्क दिले जायचे. And in these tasks there are the challenges like watching the horror movie alone. म्हणजे त्यामध्ये टास्क मध्ये काय असायचं की हॉरर मूवी जे आहे ते एकट्याने वाचा एकट्याने बघा. इन्फ्लिक्ट वाउंड्स ऑन द बॉडी. तुमच्या बॉडीवरती कुठेही वाउंड करून घ्या म्हणजे तुम्ही तिथे कापून घ्या लावून घ्या असं. लिव्हिंग द हाऊस. घर सोडून जा. गोईंग एनिवेअर कुठेही जा. आफ्टर परफॉर्मिंग द 50 टास्क लाईक दिस द फायनल चॅलेंज रिक्वायर्स द प्लेअर टू कमिट द सुसाईड. आणि अशा प्रकारचे 50 टास्क केल्यानंतर फायनल चॅलेंज असायचं की त्या पर्सनला त्या प्लेअरला की टू कमिट द सुसाईड करण्यासाठी कमिट केलं जायचं. सो मेनी adolescents हॅव लॉस्ट देअर लाईफ ड्यू टू द ब्लू व्हेल गेम. खूप साऱ्या adolescents पर्सन्स होते मुलं होते त्यांनी काय केलं तर या गेममुळे त्यांनी स्वतःचा जीव गमावलेला आहे. त्यामुळे काय होतंय की इन इंडिया टू 5 children हॅव कमिटेड सुसाईड ड्यू टू अ ब्लू व्हेल चॅलेंज. सो दिस गेम वॉज इन्व्हेंटेड इन 2013 बाय द फिलिप बुडिकिन, a 20-year-old farmer अँड दिस इज अ सायकोलॉजी स्टुडंट होता तो. सायकोलॉजीचा तो स्टुडंट होता 21 वर्षाचा होता आणि त्याने तो 2013 साली बनवलेला हा गेम होता. सो दिस गेम इज अ बॅन इन इंडिया. आणि मग तो गेम जो होता तो बॅन केला गेला. सो आणि त्याला काय केलं अरेस्ट केलं 2016 मध्ये त्याला अरेस्ट केलं. 2013 मध्ये त्याने हा गेम तयार केला होता. 2016 मध्ये त्याला अरेस्ट केलं रशियनमध्ये. द चिल्ड्रन हू स्पेंड अ सॉलिटरी लाईफ. Children whose parents are not around those so who are in a deep stress usually fall into the traps like a blue whale game. म्हणजे अशी जे मुलं असतात की ज्यांच्याकडे आईवडिलांचं लक्ष नसतं ते स्वतः एकटे राहतात अशी मुलं जे असतात ते अशा ब्लू व्हेल गेमला बळी पडत असतात. ओके सो हे अशा प्रकारचं ब्लू व्हेल गेम मध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. ओके सो लेट्स सी children who watch the cartoon films may imitate some characters of those films. Tendency and behavior of the children who play the games like virtual war and car races, especially deliberately brought to the virtual accident in the games, gradually become the negative. म्हणजे जे कार्टून फिल्म्स असतात किंवा फिल्म्स असतात यामधले जे कॅरेक्टर्स असतात यांना इमिटेट करण्याचं काम मुलं करतात त्यांचं अनुकरण करण्याचं काम करत असतात. आणि त्यांची टेंडन्सी बिहेवियर आहे हे सुद्धा म्हणजे त्यांचे जे व्हर्च्युअल वॉर असतात. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा कार्टून फिल्म्स असतात किंवा फिल्म असतात यामध्ये सगळं व्हर्च्युअल वॉर असतं. म्हणजे सगळं कसं असतं काल्पनिक असतं बरोबर आहे. आणि ते काल्पनिक असतं पण मुलांना ह्या मधल्या गोष्टी कळत नाही आणि ते तशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा ऍक्सिडेंट वगैरे ज्या आहे व्हर्च्युअल ऍक्सिडेंट्स असतात हे असं सगळं घडवून आणलेलं असतं. हे सगळं व्हर्च्युअल असतं इमॅजिनरी असतं. पण अशा प्रकारचं जे आहे या गोष्टी मुलांवरती बॅडली अफेक्ट करतात आणि त्यामुळे ते एक निगेटिव्ह पॉइंट ठरू शकतो. सम गेम्स अवेलेबल ऑन सेल फोन्स अँड कम्प्युटर्स आर एक्स्ट्रीमली टाइम कन्झ्युमिंग. मोबाईलमध्ये किंवा फोनमध्ये असलेले किंवा कम्प्युटरमध्ये असलेले जे गेम असतात ते एक्स्ट्रीमली टाइम कन्झ्युमिंग असतात. ऑल्सो कॉजिंग इकॉनॉमिक लॉसेस. काही जे असतात ते इकॉनॉमिक लॉसेस करू शकतात आपला. टू लॉस द कॉन्सन्ट्रेशन ऑन द सम इसेन्शियल सब्जेक्ट अँड मे ऑल्सो प्रूव्ह द फॅटल. आणि ते गेम सतत खेळत असल्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं आणि आपल्या एखाद्या सब्जेक्टमध्ये असलेलं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊन ते आपल्यासाठी घातक ठरू शकतं. Along with some useful purpose, huge information available on the internet is used for viewing the some inappropriate videos too. So
However, there is a governmental regulation over such a media, websites, movies, and cartoon films inappropriate for the children are banned by the government. आणि असं सगळं विचार केला तर एक पॉझिटिव्ह थिंग या इंटरनेटमध्ये अशी आहे किंवा याचा वापर करणं, तर ह्यूज इन्फॉर्मेशन ही इंटरनेटवरती असते. त्यामुळे मुलांना याबद्दलची माहिती मिळू शकते, चांगल्या प्रकारची इन्फॉर्मेशन मुलांना मिळू शकते, त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू त्याकडे चांगला होऊ शकतो. बरोबर आहे. पण अप्रोप्रिएट व्हिडिओ त्यांनी बघितले गेले पाहिजे. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे आपले, तर या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने किंवा गव्हर्नमेंट रेग्युलेशन ओव्हर सच मीडिया जे आहे की मूवीज असतील, वेबसाईट्स असतील, काही कार्टून फिल्म्स असतील की जे इनअप्रोप्रिएट आहे चिल्ड्रनसाठी, तर यावरती गव्हर्नमेंटने काय आणलेलं आहे, बॅन आणलेला आहे. So here you have some questions. Why there is an increase in the news of death by drowning in the ocean, falling in the deep valleys, or under the trains during the catching the cell phone selfie, एक्सेट्रा. सो अशा प्रकारच्या ज्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या असतील की न्यूजपेपरमध्ये की डेथ झाले, न्यूज ऑफ द डेथ ऑफ ड्रॉइंग इन द ओशन, फॉलिंग इन द डीप व्हॅलीज, अंडर द ट्रेन्स ड्युरिंग द कॅचिंग द सेलफोन सेल्फी, सेलफोनची सेल्फी घेताना अशा प्रकारचे ऍक्सिडेंट झाले असं तुम्ही ऐकलं असेल. द एंटायर कम्युनिटी इज बिकेम सेल्फ सेंटर्ड. आता आपण बघतोय की एंटायर कम्युनिटी ही सेल्फ सेंटर्ड झालेली आहे. मोर एव्हर ओनली द एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ द पर्सन इज गिवन अनड्यू इम्पॉर्टन्स. आत्ताच्या काळामध्ये एक्सटर्नल अपीअरन्सला खूप मोठ्या प्रमाणावरती इम्पॉर्टन्स दिला जातो. तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे कपडे घातलेले आहात, तुमचा अपीअरन्स कसा आहे हे दाखवण्याचं किंवा लोकांना ते दाखवणं, शो करणं हे सध्या जास्त चाललेलं आहे. सो देर इज अ कॉम्पिटिशन बिटवीन द डिफरंट पीपल्स टू क्लिक आवर ओन स्नॅप्स अँड अपलोड देम ऑन द सोशल मीडिया. आणि स्वतःचे स्नॅप्स क्लिक करणं आणि ती सोशल मीडियावरती अपलोड करणं, यामध्ये लोकांच्या कॉम्पिटिशन्स लागलेले असतात. सो इन अन अटेम्प्ट टू टेक अ सच अ सेल्फी, अशा प्रकारचे सेल्फी काढणं, पीपल ऑफन फॉरगेट अबाउट द सराउंडिंग. सो अशा प्रकारे सेल्फी काढता काढता लोक जे असतात ते त्यांच्या सराउंडिंग बद्दल विसरून जातात की ते कुठे आहेत, काय आहेत, हे सगळं ते विसरतात. सो इट मे कॉज ऍक्सिडेंट अँड कॅन कॉज द लाईफ. आणि त्यामुळे आपल्या लाईफला पण आपल्याला मुक होऊ शकतो. सो डज नॉट राईज इन द माइंड ऑफ सच अ पीपल. सो दे आर दस कॉल्ड एज अ सेल्फी साईड. म्हणजे असे जे लोक असतात की जे लोक सतत मोबाईल फोनवरती सेल्फी काढतात आणि आपल्या सराउंडिंग बद्दल पण विसरून जातात, त्यांना आपण सेल्फी साईड असं म्हणतो. सो द ॲटिट्यूड टू परफॉर्म द ॲडव्हेंचर इन मच कॉमन इन द यंग बॉईज. सो असे यंग बॉईज मध्ये हे ॲडव्हेंचर करणं खूप कॉमन झालेलं आहे. सो दे डू नॉट लिसन टू एनी वन अँड डू नॉट नीड एनी ॲडवाइसेस. ते कोणाचंही ऐकत नाही आणि कोणाची त्यांना ॲडवाइस घेण्याची ती गरज त्यांना वाटत नाही. So they live in the isolation. So therefore, while taking a selfie on the cell phone, they can be victim of the accidents like a drawing in the water body or falling in the deep valleys or getting the crushed under the speeding train, etc. So these are the accidents that can be taken, that can be happen due to this selfie side. Okay, so हे आपल्याला बघायला मिळतं. Second one is there is an increase in the competition to upload the videos and road accident instead of helping the victim. So what is the mentality of such a people? तुम्हाला माहिती आहे की जेव्हा ऍक्सिडेंट होतोय त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतो, रोड ऍक्सिडेंट, त्या ठिकाणी तिथला फोटो काढणं, व्हिडिओ काढणं ह्याची कॉम्पिटिशन लागलेली असते आणि त्याचं अपलोड करण्याची कॉम्पिटिशन लोकांमध्ये लागते. इन्स्टेड ऑफ हेल्पिंग द विक्टम, त्या विक्टमला मदत करण्याऐवजी त्यांच्यामध्ये ही कॉम्पिटिशन लागते की कोण अगोदर हे अपलोड करेल. सो यामध्ये मेंटॅलिटी काय आहे अशा लोकांची बघा, तर ह्युमॅनिटी लॉस झालेली आहे आत्ताच्या काळामध्ये आणि त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी ह्या घडतात. Okay, so many times there are the accidents on the road. So it may cost the life too, but due to the lack of immunity in the minds of the people, they feel taking pictures more important than rushing to rescue the victim. म्हणजे तिथे पिक्चर घेणं इम्पॉर्टंट वाटतं त्यांना, त्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी तिथे काहीतरी रेस्क्यू ऑपरेशन करणं याला सोडून ते फक्त काय करतात, तिथे अगोदर पिक्चर, ते जे पिक्चर असेल किंवा त्याचे पिक्चर काढणं किंवा त्याच्या व्हिडिओज काढणं आणि त्याला अपलोड करणं यामध्ये त्यांची कॉम्पिटिशन लागते. So probably the proper values are not instilled in the young mind of the children. So this can result in such a colors attitude. So the virtual where are virtual accidents, wars in the computer or mobile games occupy the minds to such an extent so that people forget about the present situation. म्हणजे ज्या कार्टून्स फिल्म्स मध्ये किंवा फिल्म मध्ये जे काही सगळं ह्या ऍक्सिडेंट दाखवतात किंवा जे लोकांना मारलेलं दाखवतात, हे सगळं व्हर्च्युअल असतं आणि ते व्हर्च्युअल असतं. त्यामुळे जेव्हा ऍक्च्युअल ऍक्सिडेंट किंवा कोणाला मारलेलं असेल किंवा कोणाला लागलेलं असेल, ऍक्सिडेंट झालेला असेल, तर यामुळे
लोक त्याकडे व्हर्च्युअलीच बघतात, इमॅजिनरी आहे असंच त्यांना वाटतं. म्हणजे ह्युमॅनिटी जी आहे ती या सगळ्या गोष्टींमुळे, जे आपण फिल्म्स आहेत, ज्या कार्टून फिल्म्स असतात, या सगळ्या गोष्टींना बघून लोकांची ह्युमॅनिटी जी आहे ती चेंज झाली. म्हणजे त्यांना त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदललेला आहे. ओके, सो दे आर ऑल्सो नॉट अवेअर अबाउट द विक्टिम नीड्स अ सपोर्ट अँड इमिजिएट मेडिकल हेल्प इन ऑर्डर टू सेव्ह his her life. So since there is a more likes for the such a pictures in the social media, so people keep on shooting the videos or clicking the pictures. Also nowadays the cell phones with the cameras are very common and almost everybody has it. So thus there is a competition to shoot the such a piece of pictures. आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये हे कॉम्पिटिशन लागते की ते पिक्चर काढण्यासाठी. त्यांना हे गरज वाटत नाही की त्या व्यक्तीला लागलेला आहे तर तिला आपण दवाखान्यात नेलं पाहिजे किंवा तिला काहीतरी तिची लाईफ वाचवण्यासाठी तिला गरज आहे. ह्या गोष्टीचा कोणीही विचार न करता मोबाईल फोन काढून लगेच व्हिडिओ काढतात आणि तिला अपलोड करण्याची कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये लागते. सो हे सगळं कशामुळे झालंय तर लोकांची ह्युमॅनिटी जी आहे ती चेंज झालेली आहे. म्हणजे त्यांच्याकडे मानवता हा एक जो गुणधर्म आहे मानवाकडे असलेला तो राहिलेला नाहीये. का तर या कम्युनिकेशन मीडियाचाच हा परिणाम आहे. तर why are the video clips of parents threatening or hitting the children not studying as per their wish or domestic helpers beating the children are very common on the social media nowadays. सो इथे तुम्हाला व्हिडिओ क्लिप्स आहेत की तुम्हाला दिसतात बघा की पॅरेंट जे आहेत ते मुलांना मारतायत वगैरे. तर हे का घडत आहे? सो ड्यू टू द न्यूक्लिअर फॅमिली आहे, न्यूक्लिअर फॅमिली सेपरेट राहतात. सो चिल्ड्रन स्टे ओनली विथ द पॅरेंट्स आणि ते फक्त त्यांच्या पॅरेंट्स सोबत राहतात. ग्रँड पॅरेंट्स और अदर रिलेटिव्स आर नॉट ॲट होम. So in most of the families are working mother also leaves the house for the earning or for her career. So when the children come home after the school hours, so nowadays nobody knows what are they doing. So throughout the academic year, they either spend time over the trivial things or do not complete their homework. So as a result, there is a sudden mental stress due to the approaching the examination. So in addition to this, due to the population explosion, there is a fierce competition in the every sector. So parents are not aware about the capabilities of aptitude of their children. So they just think of fulfilling their own expectations from the children. So therefore they are started threatening or hitting their children for the not providing themselves. So this is a absolutely wrong type of the parenting. So काय होतं की पॅरेंट जे आहेत ते कामानिमित्त बाहेर जातात. त्यामुळे पूर्ण वर्षभर मुलं काय करतात ह्याकडे त्यांचं लक्ष नसतं. शाळेतून आल्यानंतर मुलं एकटे राहतात, ते अभ्यास करत नाही, त्यांचा होमवर्क करत नाही आणि ते सगळं काय करतायत हे याकडे पॅरेंटचं लक्ष नसतं. त्यामुळे त्यांनी अभ्यास केलेला नसतो, काहीच नसतो आणि जेव्हा एक्झाम येते त्यावेळेस त्यांची कॉम्पिटिशन एवढी हाय असते, ते मेंटल स्ट्रेसमध्ये येतात आणि त्यामुळे त्यांना अभ्यासही होत नाही आणि त्यामुळे त्यांचा जो काही रिझल्ट असेल तो चांगल्या प्रकारे लागत नाही. आणि म्हणून पॅरेंट्सला अपेक्षा असते की त्यांच्या मुलाने चांगला अभ्यास केला पाहिजे, मार्क्स चांगले मिळाले, आणि जेव्हा त्याला चांगले मार्क्स मिळत नाही त्यावेळेस ते पॅरेंट्स जे असतात ते मुलांना मारतात वगैरे. सो ह्या गोष्टी ते घडतात आणि ही पॅरेंटिंगची एक बॅड काय म्हणू शकतो आपण त्याला की रॉंग टाईप आहे. ओके, सो दीज आर द थिंग्स दॅट ऑल्सो अफेक्ट ऑन अवर चिल्ड्रन्स ऑल्सो. सो चिल्ड्रन्स वरती सुद्धा आपल्या हे अफेक्ट होत असतं. त्यामुळे टाइम टू टाइम आपण त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. So here a person indulging in such a destructive and unnatural activities is usually under the stress, and such activities are bursting of the stress. So medical science has declared such activities are mental illness. So तुम्हाला दिसतं की काही जे पर्सन्स असतात ते अननॅचरल ऍक्टिव्हिटी करतात अंडर द स्ट्रेस. सच ऍक्टिव्हिटीज आर बस्टिंग ऑफ द स्ट्रेस. आणि ते काही ऍक्टिव्हिटी अशी करतात की त्यामुळे त्यांची जी स्ट्रेस असते ना तर त्यांच्या स्ट्रेसचं बस्टिंग झालेलं असतं. सो मेडिकल सायन्स जे आहे ते अशा व्यक्तीला काय म्हणतात, मेंटली इल आहे असं त्या व्यक्तीला सांगत असतं. बरोबर. सो पर्सन दॅट इंटलिजिंग इन द सेल्फी इज नॉट अवेअर अबाउट द वर्ल्ड अराउंड, दॅट इज द रिस्क. सो दिस इज कॉल्ड एज सेल्फी साईड. की जो व्यक्ती सेल्फी काढतो त्याला त्याच्या जगाची काळजी नसते किंवा जगाच्या आजूबाजूला काय चालू आहे हे त्याकडे त्याचं लक्ष नसतं, त्याला आपण सेल्फी साईड म्हणतो. सो पर्सन्स दॅट इंटलिजिंग इन डोमेस्टिक व्हायलन्स, स्पेंडिंग मेसेजेस टू द अदर्स that before committing a suicide, or those who send the video clips of the suicidal act are mentally ill and they do not do so to win the sympathy. म्हणजे आपण बघतो की मेंटल इलनेस दाखवलाय की अशी व्यक्ती की जे अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी करतात की ज्यांची ऍक्टिव्हिटी अशी असते की ते पूर्णपणे स्ट्रेस त्यांचा
ब्रस्ट झालेला असतो, म्हणजे ते इतके स्ट्रेसफुल असतात आणि त्या स्ट्रेसमध्ये ते काय करतात याकडे त्यांचं लक्ष राहत नाही. आणि अशा व्यक्तीला डॉक्टरने किंवा मेडिकल सायन्सने मेंटल इलनेस आहे त्याला, असं म्हटलं जातंय. सो अशामध्ये ते काय करतात, तर डोमेस्टिक व्हायलन्स आहे किंवा सेंडिंग मेसेज टू द अदर्स, ते काय करतात, दुसऱ्यांना मेसेज पाठवतात की आता मी सुसाईड कमिट करणार आहे, आणि मग सुसाईड करताना त्या ठिकाणचं व्हिडिओ क्लिप काढतात आणि सुसाईड करतात. मग हे सगळं ते कशासाठी करतात, दुसऱ्याची सिंपती मिळवण्यासाठी करतात. पण ऍक्च्युअली दिस इज द मेडिकल सायन्स, याला ह्या ऍक्टिव्हिटीला मेडिकल सायन्सने मेंटल इल असं प्रूव्ह केलेलं आहे. सो हिअर वी हॅव सी द सेल्फी ऑन द रोड, की कशा प्रकारे ह्या ऍक्टिव्हिटी त्यांच्या घडतायत, सेल्फी साईड कसा आहे, आणि ह्या ठिकाणी कम्युनिकेशन मीडियाचा कशा प्रकारे हा मुलगा जो आहे तो वापर करतोय हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. काय होतंय की अ बॉय हू टेकिंग हिज अ लंच इज शोन हिअर. सो ही इज अ बिझी विथ द मोबाईल व्हाईल हॅव्हिंग धिस फूड. सो त्याच्या जेवणामध्ये तो बिझी आहे आणि मोबाईल पण बघतोय. तसं केल्यामुळे त्याला काय होणार आहे की त्याचं प्रॉपर डायजेशन होणार नाहीये, आणि ते डायजेशन प्रॉपर झालं नाही तर त्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स त्याचे होऊ शकतात. त्यामुळे त्याच्या सोशल हेल्थवरती इफेक्ट होऊ शकतो. सो कम्युनिकेशन मीडियाचा हा बॅड इफेक्ट त्यावरती झालेला आहे की तो जेवताना सुद्धा काय होतंय, मोबाईल फोनकडे बघतोय. सो अशा प्रकारच्या थिंग्स या घडतात आणि सोशल हेल्थवरती आपल्या इफेक्ट करत असतात.